व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। एखादी गोष्ट समोरच्याला कशा प्रकारे सांगितली जाते यातून नक्की कळेल हे तुम्हाला। हॅलो राम राम मंडळी, मी विहानची मम्मी। आज एक छोटीशी पण खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला। एकदा एका राजाला भयानक स्वप्न पडतं। स्वप्नात त्याला त्याचे सगळे दात पडलेले दिसतात। हे बघून तो खूप घाबरतो। दुसऱ्या दिवशी आपल्या स्वप्नाचा अर्थ काय आहे ते विचारण्यासाठी तो एका ज्योतिषाला बोलावतो। ज्योतिष म्हणतो, महाराज, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींचा मृत्यू होणार आहे। हे ऐकून राजा प्रचंड संतापतो। तो ज्योतिषाला शिक्षा देतो आणि हकलून लावतो। दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या ज्योतिषाला बोलावतो आणि त्यालाही सेमच प्रश्न विचारतो। दुसरा ज्योतिषी म्हणतो, महाराज, हा खूप शुभ स्वप्न आहे तुमच्यासाठी। याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींपेक्षा तुम्ही जास्त जगाल। हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि त्या ज्योतिषाला बक्षीस देऊन पाठवतो। म्हणजे काय कळालं यातून तुम्हाला? अहो, उत्तर सेमच होतं, पण सांगण्याची पद्धत वेगवेगळी होते। आपल्याही आयुष्यात असंच होत असतं ना। एखादं सत्य आपण अशा तऱ्हेने सांगतो ना की समोरच्याचं मन आपण तोडत असतो, आणि तेच सत्य आपण जर वेगळ्या तऱ्हेने सांगितलं तर त्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकतो आपण। आता तुम्हीच ठरवा, आपल्या शब्दांनी इतरांना जखम झाली पाहिजे की आनंद झाला पाहिजे। काय बरोबर बोलतेय ना मी? विचार करा नक्की एकदा।